चं आचरण त्यांनी जे पाहिलं, पारंपरिक पद्धतीचं त्यांचं सगळं आचरण पाहिलं आणि बाबा इतके खुश झाले की उत्स्फूर्तपणे त्यांना एक कविता सुचली आणि 150 कडव्यांची ती कविता त्यांनी लिहून लगेच त्याचं पुस्तक तयार केलं होतं आणि ते नुकतंच त्यांच्या हातात आलं होतं आणि ते म्हणाले की या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या हस्ते करायचं आहे. आता पुस्तक न वाचता त्याचा प्रकाशन करायचं कसं हा माझ्या समोरचा प्रश्न होता. पुस्तकावर काय बोलणार, पुस्तकावर बोललं पाहिजे ना. पण पुस्तक तर वाचलेलं नव्हतं. बाबांनी मला थोडक्यात कल्पना सांगितली, त्याचं प्रास्ताविक आधी केलं आणि मग मी माझ्या गावात माझ्या लहानपणी जे आत्ता अमृते बाबा आहात त्यांचे आजगुरु त्यांचा मार्ग यायचा आणि लहानपणी मी त्यांना पाहिलेलं होतं. त्यांच्या काही आठवणी मी सांगितल्या आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. नंतर ते अमृत सरोवर नावाचं पुस्तक मी वाचलं, पुन्हा वाचलं. आज इकडे येताना पुन्हा गाडीत मी ते तिसऱ्यांदा वाचलं की का बाबांना या माणसावर एवढी दीर्घ कविता लिहावीशी वाटली अमृते बाबांवर. तर त्या बाबांचं जे आचरण आहे त्या आचरणाचा उत्तम नमुना म्हणून त्यांना पंथासमोर ठेवायचं आहे. त्यांच्या आश्रमातली सगळी मुलं, बाबांच्याकडं गाडी नाही, बाबांच्याकडं 100 मुलं आहेत, ब्रह्मविद्येचा अभ्यास करतात, कुणाकडंही मोबाईल नाही, सर्व मार्गामध्ये मिळून एक छोटासा मोबाईल आहे, त्याच्या